तेलंगणा सरकारनं हैदराबादमध्ये असलेलं 400 एकरमध्ये पसरलेलं जंगल जमीनदोस्त करून टाकलं. कारण काय? तर आम्हाला तिथं IT पार्क अजून विस्तृत करायचं आहे. आजपर्यंत या पृथ्वीवरची सजीव सृष्टी नैसर्गिक प्रकोपामुळे 5 वेळा नष्ट झाली आहे. त्याला आपण मास एक्सटिंक्शन असं म्हणतो. तुम्ही ऐकलं असेलच की उल्कापात झाला आणि डायनोसॉर्स नामशेष झाले, तर तो 5वा मास एक्सटिंक्शनचा इव्हेंट होता. आता आपण 6व्या मास एक्सटिंक्शनकडे जातोय, जे निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे. उदाहरणाखातर सांगतो, 1970 पासून व्हर्टिब्रेट्सची संख्या 69% कमी झाली. 10 लाख प्रजाती आता काही दशकांमध्ये नामशेष होणार आहेत. प्रत्येक वर्षी 10 लाख जलचर प्राणी प्लास्टिक प्रदूषणामुळे मरतात. मागच्या 5000 वर्षांमध्ये आपण जितकं पर्यावरणाचं नुकसान केलं नसेल ना, त्याच्या 10 पटीने आपण फक्त मागच्या 100 वर्षात केलंय. 2050 ते 2100 या वर्षांमध्ये मुंबई सुद्धा पाण्याखाली असणार आहे. बरं, आपली भाषा, आपली जात, आपला धर्म या गोष्टींच्या रक्षणार्थ आपण लढतो, पण त्यांना जितका धोका आहे ना, त्यापेक्षा कित्येक अधिक पटीने आपल्या पर्यावरणाला आणि संपूर्ण सजीव सृष्टीला धोका निर्माण झालाय. आपण ऐकणार नाही आहोत. मानव प्राण्याला शुभेच्छा बाबा, संपवूनच टाकूया एकदाचं सगळं.